हॅलो एव्हरीवन. आज आपण बघणार आहोत पार्टनरशिप फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम नंबर 1. हा प्रॉब्लेम थोडासा वेगळा आहे कारण की ह्या प्रॉब्लेममध्ये एक दोन ॲडजस्टमेंट नवीन आहेत ज्या मागच्या प्रॉब्लेममध्ये नव्हत्या. ठीक आहे, मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण प्रॉब्लेम नंबर 2 फर्स्ट बघितलं होतं. आता आपण प्रॉब्लेम नंबर 1 हा बघणार आहोत. ठीक आहे, तर प्रॉब्लेम बघण्या अगोदर आपल्याला प्रॉब्लेमला व्यवस्थित समजून घ्यावं लागेल. तर प्रॉब्लेममध्ये असं सांगितलं आहे की दया आणि काश्मा हे दोन पार्टनर्स आहेत आणि ह्यांचा जो प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे हा किती आहे 1:1. ठीक आहे, हा 1:1 हा रेशो आहे. म्हणजे त्यांचा प्रॉफिट आणि लॉस आपण 1:1 मध्ये वाटून घ्यायचं आहे. म्हणजे दोघांना समान प्रॉफिट आणि लॉस वाटायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट दिलेलं आहे, तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट कॅल्क्युलेट करायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कॅल्क्युलेट करायचं आहे आणि तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिले ट्रायल बॅलन्स. आता ट्रायल बॅलन्स जो तुम्हाला दिलेला आहे ही डेबिट साईड आहे, ही क्रेडिट साईड आहे. ठीक आहे, डेबिट साईडचे सगळे आयटम एक तर डेबिट साईडला येतील ट्रेडिंग अकाउंटच्या P&Lच्या किंवा ॲसेट साईडला, नाहीतर मग डेबिटमधून वजा होतील. ठीक आहे, आणि ॲसेट साईडचे सगळे क्रेडिट साईडचे सगळे आयटम हे क्रेडिट साईडलाच किंवा लायबिलिटी साईडला रेकॉर्ड होतील. तर या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला काय काय दिलेलं आहे तर डेबिट आणि क्रेडिट बॅलन्स दिलेला आहे. त्यानंतर तुम्हाला काही ॲडजस्टमेंट दिले आहेत. तर ॲडजस्टमेंट जर दिले असतील तुम्हाला तर सर्वात अगोदर ॲडजस्टमेंट वाचून ज्या ज्या आयटम्सवर ॲडजस्टमेंट आहे त्याला टिक करून घ्या. तर क्लोजिंग स्टॉक हा डायरेक्ट रेकॉर्ड केला जातो, त्यामुळे क्लोजिंग स्टॉकला आपण कोणत्याही आयटमला टिक करत नाहीत. ह्याची रेकॉर्डिंग आपण डायरेक्ट करणार आहोत म्हणून ह्याला स्टार मार्क करून ठेवतो. त्याच्यानंतर डिप्रिसिएट बिल्डिंग अँड मशिनरी म्हणतंय, तर बिल्डिंग आणि मशिनरीला टिक करून ठेवा. तर हे बघा इथं मशिनरी आहे, ह्याला टिक केलं आणि इथं बिल्डिंग आहे, ह्यालाही आपण टिक करून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर म्हणते बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर ऑफ बिल. आता बिल्स रिसिवेबल जे आहे, जे बिल आपल्याला भेटणार होतं, जो पैसा आपल्याला भेटणार होता तो काय झालाय डिसऑनर झालाय. डिसऑनर झालाय म्हणजे तो पैसा भेटू शकला नाही आपल्याला, ती पेमेंट होऊ शकली नाही. मग पेमेंट कोण करतं आपल्याला तर आपला कस्टमर करतो आणि कस्टमरने आपल्याला पेमेंट दिलेली नाहीये. त्यानं 3,000चं बिल आपल्याला दिलं होतं पण ते बिल डिसऑनर झालं म्हणजे कॅन्सल झालं, बँकेने पेमेंट देण्यास त्याला नकार दिला. म्हणून आपल्याला ही जी ॲडजस्टमेंट आहे सन्ड्री डेटारवर करावं लागते, कारण की बिल आपल्याला सन्ड्री डेटारकडून भेटतं आणि सन्ड्री डेटार म्हणजे आपला कस्टमर ज्याने उधारीवर गुड्स आपल्याला घेतलेले आहे, म्हणून सन्ड्री डेटारला टिक करून ठेवतो. ठीक आहे, त्याच्यानंतर म्हणतंय गुड्स वर्थ रुपीज 1,000 टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज. आता दयाने पर्सनल यूजसाठी गुड्स घेतलेला आहे म्हणजे हे काय आहे तिचा ड्रायव्हिंग आहे. पर्सनल यूजसाठी जेव्हा एखादं गुड्स घेतलं त्याला काय म्हणतो आपण तर त्याला म्हणतो आपण ड्रायव्हिंग. तर याला आपण ड्रायव्हिंग म्हणून लिहूत. ठीक आहे, आणि ड्रायव्हिंग ही कॅपिटलला अफेक्ट करते, बरोबर आहे. कॅपिटलमधून मायनस करतो आपण ड्रायव्हिंग, बरोबर आहे. तर कॅपिटलला आपण टिक करून ठेवूयात. कोणाचं आहे हे गुड्स वर्थ रुपीज दयाचं आहे, तर दयाला टिक करून ठेवलं. ठीक आहे, रिटर्न ऑफ 1,800 ॲज अ बॅड डेप्ट अँड मेंटेन RDD. आता बॅड डेप्ट दिलाय म्हणजे ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला बॅड डेप्टचा न्यू असतो आणि RDD सुद्धा न्यू असते, आणि प्रॉब्लेममध्ये दिलेला बॅड डेप्ट्स आणि RDD ओल्ड असते. मग प्रॉब्लेममध्ये दिलाय का हे इथं दिलाय, ह्याला टिक करून ठेवा, बरोबर आहे. ह्याला गोल करून ठेवलं मी. ही ओल्ड बॅड डेप्ट्स आहे आणि ही ओल्ड RDD आहे. हे बॅड डेप्ट्सला ब्रॅकेटमध्ये ओल्ड लिहून ठेवतो मी. हे ओल्ड बॅड डेप्ट्स, ही ओल्ड RDD. प्रॉब्लेम ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले न्यू बॅड डेप्ट्स आणि न्यू RDD. तर ह्याला न्यू आणि ह्याला न्यू म्हणायचं. नंतर गुड्स ऑफ ₹6,000 वेर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. ठीक आहे, म्हणजे 6,000चं गुड्स आपण विकलंय पण त्याचा रेकॉर्डच आपण करू शकलो नाहीयेत, म्हणजे हे सेल्सला अफेक्ट करतं. सेल्स कुठं आहे का तर सेल्सला टिक करून ठेवा. हे बघा इथं सेल्स आहे, त्याला अफेक्ट करतं म्हणून सेल्सला टिक करून ठेवलेले आहेत. एवढे ॲडजस्टमेंट आपल्याला करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला प्रॉब्लेमला सोडवायचं आहे. जे काही क्लोजिंग बॅलन्स आहे ते काढायचं आहे. बघा परचेस जर दिला असेल तर परचेस रिटर्न आहे का चेक करून घ्या. सेल्स दिला असेल तर सेल्स रिटर्न. इथं सेल्स दिलाय, सेल्स रिटर्न कुठं आहे का इथं आहे. ही हिडन ॲडजस्टमेंट असते, ह्याला टिक करून ठेवा. इथं परचेसेस दिलाय म्हणजे परचेस रिटर्न सुद्धा असेल, परचेस रिटर्नला सुद्धा टिक करून ठेवा. म्हणजे ते तुम्हाला काय करायचं आहे, परचेसमधून परचेस रिटर्न वजा करायचं, सेल्समधून सेल्स रिटर्न वजा करायचं आहे. ठीक आहे, हे बेसिक ॲडजस्टमेंट्स आहेत. एवढं जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला प्रॉब्लेम सोडवता येईल. तर आपण आता प्रॉब्लेम सोडवायला सुरू करूया. तुम्हीही फॉर्मॅट बनवा ट्रेडिंग अकाउंटचा, P&Lचा आणि बॅलन्स शीटचा, आणि माझ्यासोबत प्रॉब्लेम सोडवा, ज्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम सोडवायला सोपं जाईल. तर मी इथं ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलेलं आहे. तर ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला तयार केल्यानंतर मला काय करावं लागेल
तर मला हे वरच्या साईडला ट्रेडिंग अकाउंट गृहीत धरावं लागेल आणि खालच्या साईडला P&L अकाउंट. हे वरचं ट्रेडिंग अकाउंट म्हणून मी इथं क्लोज करतो. हे वरचा साईड ट्रेडिंग अकाउंटचा आणि खालचा साईड प्रॉफिट अँड लॉसचा, आणि इकडं मी तयार केलेलं आहे बॅलन्स शीट. ठीक आहे, तर फॉर्मॅट तयार आहे. आपल्याला प्रॉब्लेमला सुरुवात करायची आहे, तर चला तर मग प्रॉब्लेमला सुरुवात करूया. ओके, सो आपल्याला पहिला आयटम दिलाय स्टॉक ऑन 1 एप्रिल 2018. बघा, 31 मार्च 2019 पर्यंतचे सगळे खर्च आपल्याला लिहायचे आहेत. म्हणजे किती महिन्याचे? 1 एप्रिल पासून 31 मार्च पर्यंतचे. ठीक आहे, तर किती महिन्याचे आहे ते? 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019. ठीक आहे, 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 पर्यंतचे सगळे खर्च आपल्याला लिहायचे आहेत. आता हा स्टॉक जो दिलेला आहे तो 1 एप्रिल 2018 चा आहे, म्हणजे ओपनिंग स्टॉक आहे. म्हणून ओपनिंग स्टॉक सुरुवातीला ट्रेडिंग अकाउंटला टू ओपनिंग स्टॉक किती रुपये आहे? 65,000 लिहून टाकलं. नंतर तुम्हाला दिलाय बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल हे काय असतं? बिल्स रिसिवेबल हे सन्डे डेटारमधून मायनस करतात, बरोबर आहे. तर का बरं सॉरी बिल्स रिसिवेबल आहे. बिल्स रिसिवेबल म्हणजे पैसा यायचा आहे, म्हणजे तो तुमचा ॲसेट आहे. तुमचा पैसा यायचा आहे, जो तुमचा ॲसेट आहे, त्यामुळं बिल्स रिसिवेबल ही ॲसेट साईडला लिहितात. आणि त्याच्यावर ॲडजस्टमेंट सुद्धा आहे, बरोबर आहे. कारण की बिल्स रिसिवेबल काय झालंय? डिसऑनर झालाय, म्हणून बिल्स रिसिवेबलला सुद्धा टिक करून ठेवलेलं आहे आपण. बिल्स रिसिवेबलवर ॲडजस्टमेंट आहे आणि तीच ॲडजस्टमेंट सन्डे डेटारला सुद्धा अफेक्ट करते. म्हणून आपण काय करतोय? बिल रिसिवेबल ॲसेट साईडला रेकॉर्ड करूयात. ठीक आहे, तर हे आहे ॲसेट साईड. ॲसेट साईडला रेकॉर्ड करूत. किती आहे बिल्स रिसिवेबल? बिल्स रिसिवेबल 28,000. ह्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे म्हणून जागा सोडतो. नेक्स्ट आयटम कोणता आहे? तर नेक्स्ट आयटम तुम्हाला दिलेला आहे वेजेस अँड सॅलरीज. तर वेजेस आणि सॅलरीज कुठं अफेक्ट करतं? तर ते ट्रेडिंग अकाउंटला अफेक्ट करतं. त्यामुळे वेजेस आणि सॅलरीज, आणि ह्याच्यावर कोणती ॲडजस्टमेंट नाही आहे. मागच्या प्रॉब्लेममध्ये ॲडजस्टमेंट होते म्हणून इनरला लिहितं. आता आउटर कॉलमला लिहावं लागेल. टू वेजेस अँड सॅलरीज. वेजेस हा शब्द पहिल्यांदा आलाय म्हणून ट्रेडिंग अकाउंटला, सॅलरीज आला असता तर P&L ला घेतला असता. तर वेजेस अँड सॅलरीज 9,000, हे 9,000 रेकॉर्ड केला. त्याच्यानंतर तुम्हाला दिलाय सन्ड्री डेटार. सन्ड्री डेटार म्हणजे असा कस्टमर ज्याने आपल्याकडून गुड्स उधारीवर घेतलेत आणि त्याच्याकडून पैसे आपल्याला यायचेत, म्हणजे ती ॲसेट आहे म्हणून सन्ड्री डेटार, आणि त्याच्यावर ॲडजस्टमेंट सुद्धा आहे. म्हणून सन्ड्री डेटार जर ॲसेट असेल तर ॲडजस्टमेंट आहे त्याच्यावर, ते इनर कॉलमला तुम्हाला लिहावं लागेल. हे बघा, सन्ड्री डेटार किती आहे? सन्ड्री डेटार 1,32,500 म्हणले, बरोबर आहे. 1,32,500 लिहून ठेवलंय आणि ह्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, तर 3-4 लाईन जागा सोडावी लागेल आपल्याला. चला नेक्स्ट आयटम बघूत. ॲडजस्टमेंट आपण नंतर करूयात. बॅड डेप्ट्स, आणि दिलेला बॅड डेप्ट्स कोणता आहे? ओल्ड, आणि ह्याची ॲडजस्टमेंट आपण नंतर करणार आहेत. बॅड डेप्ट सुद्धा आपण नंतर बघतो. आता बघूत आपण परचेसेस किती आहेत? परचेसेस आहेत 1,48,000, आणि परचेस कुठं येतं? तर ट्रेडिंग अकाउंटला येतं. हे ट्रेडिंग अकाउंट टू परचेसेस 1,48,000. ह्याच्यावर जरी टिक नसलं तरी आपण हिडन ॲडजस्टमेंट आहे म्हणून बघितलं होतं, कारण की याच्यातून रिटर्न वजा करतो. चला तर मग रिटर्न लगेच वजा करून टाकूयात. आपण टिक करून ठेवलेलं आहे. ठीक आहे, 4,000 रुपये. तर लगेच वजा केला तर किती आला? 1,44,000. आता हे जे रिटर्न आहे ह्याची डबल इफेक्ट होत नाही, कारण की हे वर ट्रायल बॅलन्समध्येच दिलेलं आहे. जर ॲडजस्टमेंट दिला असेल तर 2 इफेक्ट, ॲडजस्टमेंट दिला नसेल तर 2 इफेक्ट होत नाही, म्हणून रिटर्नचा डबल इफेक्ट होत नाही. नेक्स्ट कोणता आहे? मोटार कार. मोटार कार काय आहे? आपला ॲसेट आहे, आणि ॲसेट आपण कुठं लिहितो? ठीक आहे, बॅलन्स शीटमध्ये. ठीक आहे, मोटार कार ॲसेट साईडला. किती रुपये आहे मोटार कार? तर मोटार कार किती रुपये आहे? तर ते आहे 68,000, म्हणून ॲसेट साईडला लिहिलं मोटार कार 68,000. ठीक आहे, नेक्स्ट आयटम कोणता आहे? तर नेक्स्ट आयटम तुम्हाला दिलेला आहे
मशिनरी आणि मशीनवर टिक केलं आहे आपण. 1,14,800 रुपयाची मशीन आहे, त्यामुळे मशीनला टिक केलेलं आहे, म्हणजे मशीनवर ॲडजस्टमेंट आहे 1,14,800 रुपयाची. ठीक आहे. तर आपण मशिनरीला बघून घेऊ. मशिनरी ॲसेट आहे 1,14,800 रुपये, याच्यावर ॲडजस्टमेंट आहे म्हणून जागा सोडतो. नेक्स्ट काय आहे? ऑडिट फीस. ऑडिट फीस ही ऑफिस स्टाफला दिली जाते, जो ऑडिटर आहे आणि ऑडिटर ऑफिसमध्ये बसतो म्हणून तो P&Lचा खर्च आहे. किती रुपये आहे ऑडिट फीस? 1,200 रुपये. मग P&Lला, तर हे वरचं ट्रेडिंग अकाउंट आणि खालचा P&L म्हणून ऑडिट फीस P&Lला. टू ऑडिट फीस किती आहे? 1,200 रुपये. ठीक आहे, 1,200 रुपये लिहून टाकलं. नंतर आहे सेल्स रिटर्न. सेल्समधून सेल्स रिटर्न वजा होतो म्हणून बाय सेल्स ट्रेडिंग अकाउंटला आणि त्याच्यातून रिटर्न. ठीक आहे. मग रिटर्न किती आहे? सेल्स रिटर्न 2,000. लगेच सेल्स बघून घेऊत म्हणजे आपल्याला वजा करता येईल सेल्समधूनच. 2,85,500 रुपयाचा सेल्स आहे क्रेडिट साईडला. ठीक आहे. तर 2,85,500 मधून 2,000 गेले, बरोबर आहे. पण मला वाटतं सेल्सवर ॲडजस्टमेंट सुद्धा आहे. ठीक आहे. तर ते ॲडजस्टमेंट आपण बघूयात, ॲडजस्टमेंट किती येतं ते. ठीक आहे. ॲडजस्टमेंट ठीक आहे. आपण सेल्सला थोड्यासाठी टिक करून ठेवूत. आपण जेव्हा सेल्स रिटर्न होईल तेव्हा बघूयात. ओके. नेक्स्ट बघूयात आपण तोपर्यंत. डिस्काउंट म्हणतं आहे. तर डिस्काउंट हा डेबिट साईडचा आहे. तर डेबिट साईडचा डिस्काउंट हा काय असतो? डेबिट साईडचा डिस्काउंट हा नेहमी खर्च असतो, त्यामुळं डिस्काउंट हा खर्च आहे, तर P&Lला येणार आहे. किती आहे डिस्काउंट? 2,300 रुपये, म्हणून P&Lला टू डिस्काउंट 2,300. नेक्स्ट बिल्डिंग दिले. बिल्डिंग किती आहे? 75,000, म्हणून बिल्डिंगवर ॲडजस्टमेंट आहे, म्हणून बिल्डिंगला ॲसेट साईडला लिहायचं. मशीनच्या खालीच लिहितो, जागा सोडलेली आहे. बिल्डिंग किती आहे? 75,000. 75,000 आहे, जागा सोडली. नेक्स्ट कॅश ॲट बँक किती रुपये आहे? 12,000 रुपये. कॅश ॲट बँक म्हणतोय, तर कॅश ॲट बँक किती आहे? 12,000 रुपये. तर लिहून टाकूत आपण कॅश ॲट बँक 12,000. हे बघा ॲसेट साईडलाच लिहितो, कॅश ॲट बँक किती आहे? 12,000 रुपये. नेक्स्ट काय आहे? 10% इन्व्हेस्टमेंट म्हणते. किती? 10% इन्व्हेस्टमेंटवर किती आहे? 20,000, बरोबर आहे. आता 10% इन्व्हेस्टमेंट, 10% इन्व्हेस्टमेंट 20,000. आता तुम्ही विचार करताल की सर हे 20,000 रुपये आपण इनरला का लिहिलेत? बरोबर आहे, ह्याच्यावर तर ॲडजस्टमेंट नाही आहे. तर लक्षात घ्या, वर्ष तुमचं संपतो 31 मार्च 2019ला आणि इन्व्हेस्टमेंट जर केला असेल तर वर्षाच्या शेवटी तुम्हाला व्याज सुद्धा भेटेल. कारण की तुम्हाला फक्त इन्व्हेस्टमेंट म्हणलं असतं तर आपण डायरेक्ट आउटर कॉलमला लिहिलं असतं, पण इन्व्हेस्टमेंटवर हे 10% आहे, म्हणजे 10% म्हणजे एवढं तुम्हाला व्याज सुद्धा भेटणार आहे तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर. म्हणजे तुम्ही एखाद्या समजा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केले, तर तुम्हाला त्यांनी प्रॉमिस केले की 10% आम्ही व्याज देऊ. तर आज वर्ष संपतंय ना, 31 मार्चला जेव्हा वर्ष संपतंय तर तुम्हाला व्याज सुद्धा भेटेल. आणि किती भेटेल? 20,000 रुपये, बरोबर आहे. 20,000 रुपयावर 10% म्हणजे किती? तर 2,000 रुपये ॲड इंटरेस्ट, म्हणजे हिडन ॲडजस्टमेंट आहे ही. किती? 2,000 रुपये, म्हणजे टोटल किती झाले? हे 22,000 रुपये. लक्षात आलं मी काय म्हणतोय? तर नेहमी हिडन ॲडजस्टमेंट लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. तर हे जे 2,000 रुपये आहेत ही तुमची इन्कम आहे, ह्याला आपण टिक करून ठेवूयात. तर महत्त्वाचं आहे ते वर्किंग नोटमध्ये लिहून घेतो आपण. बघा वर्किंग नोट नंबर 1. वर्किंग नोट, तर पहिली वर्किंग नोट काय आहे? वी हॅव गिवन 10% इन्व्हेस्टमेंट. It means we will
receive interest on investment at the end of the year. Therefore, interest is equal to 20,000 गुणिले 10%, म्हणजे किती आला ₹2000. आणि तेच आपण 2,000 रुपये काय केले तिथं ॲड केलेत. लक्षात आला. तर आता हे इंटरेस्ट म्हणजे इन्कम आहे आपली. आधी आपण इन्व्हेस्टमेंट केलं 20,000 रुपयाचं आणि त्याच्यानंतर आपल्याला 2,000 रुपये व्याज भेटलेत आणि टोटल किती झाले आज 22,000. पण त्यापैकी हे 2,000 काय आहेत व्याज भेटलाय म्हणजे इन्कम आहे. आणि इन्कम आपण कुठं लिहितो P&Lच्या क्रेडिट साईडला. तर ॲडजस्टमेंटचा डबल इफेक्ट ना, म्हणून तुम्हाला P&Lच्या क्रेडिट साईडला ते लिहावं लागेल. बाय इंटरेस्ट अक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट, बाय इंटरेस्ट accrued on investment. किती रुपये 2,000 रुपये. तर ही ॲडजस्टमेंट महत्त्वाची आहे. ठीक आहे, तर ह्याला टिक करून ठेवतो. इथं इन्व्हेस्टमेंटचे सुद्धा ॲडजस्टमेंट महत्त्वाची आहे. ज्या वेगळ्या ॲडजस्टमेंट आहेत त्याला आपण स्टार करून ठेवतो, म्हणजे आपल्याला समजायला सोपं जातं या प्रॉब्लेममध्ये वेगळं काय. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला दिलेला आहे ॲडव्हर्टाइजमेंट पेड फॉर 9 months म्हणले. आता ब्रॅकेटमध्ये सांगितलं ॲडव्हर्टाइजमेंटला पेड फॉर 9 months. आता 9 months हा ब्रॅकेटमध्ये लिहिला आहे. आपण वर्षाचा खर्च लिहितोय नाही तर एका वर्षाचा 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019चा. आणि तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च केलाय 9 महिन्याचाच. 9 महिन्याचा किती आहे 4,500. बरोबर आहे. तर ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च तुम्हाला 12 महिन्याचा लिहावा लागेल. पण सध्या तुम्ही कितीचा लिहिलाय 9 महिन्याचाच. मग बाकीचे 3 महिन्याचं काय ते पण लिहावं लागेल ना, तर आपण खर्च करावा लागेल ना. म्हणून आपल्याला वर्किंग नोट करावी लागेल. हे बघा आधी मी P&Lला लिहून टाकतो इनर साईडला. ठीक आहे, तर इथं लिहितो P&Lमध्ये इनर साईडला ॲडव्हर्टाइजमेंट किती रुपये आहे 4,500. ही किती महिन्याचं आहे हे 9 महिन्याचं. आता ह्याच्यामध्ये ॲड करावं लागेल ना, ॲड 3 months. का बरं 9 3 12 महिन्याचं खर्च लिहायचं आहे तुम्हाला. मग आता तुम्ही किती महिन्याचं लिहिलं आहे फक्त 9 महिन्याचं घेतलं आहे. ह्याच्यामध्ये 3 महिन्याचे राहिलेले 3 महिने टोटल 12 महिन्याचं करायचं आहे. तर 3 महिन्याचे ॲड करावं लागतील. आता 3 महिन्याचे किती आहेत ते आपल्याला कुठंच दिलं नाहीये. म्हणजे ह्याच्यात सुद्धा आपल्याला हिडन ॲडजस्टमेंट आहे. 9 महिने म्हणलं की त्याला 12 महिन्यामध्ये कन्वर्ट करावं लागतं. तर बघा सिंपल आहे. वर्किंग नोट बघूत आपण. ठीक आहे, ही तुमची वर्किंग नोट नंबर 2. कॅल्क्युलेशन ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट. We have given advertisement expenses for 9 months, that is ₹4,500, and we have to find out expenses for remaining 3 months. बरोबर आहे. आता आपल्या 9 महिन्याचं खर्च दिलेत, राहिलेल्या 3 महिन्याचं खर्च काढायचा आहे. तर एक सोपं गणित आहे. 9 महिन्याचं खर्च किती आहे 9 महिन्याला ₹4,500. 9 महिन्याला किती आहे 4,500. तर 3 महिन्याला किती असा प्रश्न लिहायचा. बघा 9 महिन्याला 4,500 तर 3 महिन्याला किती. आता काय करायचा तिरकस गुणाकार करायचा. असाच प्रश्न एवढ्याला एवढं तर तेवढ्याला किती असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा काय करायचा 9 महिन्याला 4,500 तर 3 महिन्याला किती असा प्रश्न लिहिला. आता या 3 ने या 4,500 ला गुणायचं आणि हे 9 वर आहे तर हे भागाकारात जाणार.
हे खालचा आणि वरचा गुणाकार आणि हे भागाकारात. असे प्रॉब्लेम आपल्याला 10वीला झालेले आहेत. ठीक आहे. तर काय केलं, 3 गुणिले 4500 भागिले 9 केलं. तर 3 गुणिले 4500 भागिले 9 केलात तर तुम्हाला भेटतात उत्तर 1500 रुपये. तुम्ही कॅल्क्युलेशन करा, डिटेलमध्ये तुम्हाला लक्षात येईल किती येतात, 1500 रुपये. म्हणजे आपला देअरफॉर फॉर 3 month ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस इज ₹1500. ठीक आहे, 1500. तर ॲड करून टाका आता हे 1500. कुठं ॲड करणार, तर आपण ॲड करणार ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेसमध्ये. तर हे ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस आहे ना इथं, तिथे ॲड करून टाका. हे बघा, हे 1500 रुपये ॲड केले तर किती आला, 6000 रुपये. ठीक आहे, किती आला, 6000 रुपये. ह्याला आपण काय म्हणतो, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. कारण की हे जे एक्सपेन्सेस आहेत हे आउटस्टँडिंग आहेत, अजून ह्याचा पेमेंट केलेला नाही आहे. 1500 रुपये आपण भविष्यात पेमेंट करणार आहोत, पण करावं तर लागेल ना, बरोबर आहे. 4500 रुपये आत्ता केलेत, 1500 रुपये 3 महिन्याचे राहिलेत. मग हे काय आहेत, आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग म्हणजे काय, लायबिलिटी. म्हणून ह्याला कुठं लिहितात, ही लायबिलिटी साईड आहे, तिथं लिहितात आउटस्टँडिंग ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस. किती आहे, 1500 रुपये. ठीक आहे. नेक्स्ट रॉयल्टीज. रॉयल्टीज कुठे येतं, तर रॉयल्टीज हा ट्रेडिंग अकाउंटचा खर्च आहे, त्यामुळे रॉयल्टीज हा नेक्स्ट आयटम आहे. तर रॉयल्टीज कुठे येतं, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. टू रॉयल्टीज किती रुपये आहे, 3000 रुपये. आता आपले डेबिट साईडचे सगळे आयटम झालेले आहेत. आता राहिलात क्रेडिट साईडचे. ठीक आहे, क्रेडिट साईडला किती आहे, तर 14500 रुपये काय दिले आपल्याला, हा दिलाय जनरल रिझर्व. आणि जनरल रिझर्व म्हणजे साठवून ठेवलेला पैसा जो भविष्यात आपल्याला कामा येऊ शकतो, म्हणून ती लायबिलिटी आहे. ठीक आहे, कारण की फर्मने ते पैसा जेव्हा पार्टनर्स मागतील तेव्हा द्यावा लागेल, म्हणून जनरल रिझर्व ही लायबिलिटी आहे. म्हणून आपण इथं लिहितो जनरल रिझर्व 14500 रुपये. नेक्स्ट काय आहेत, नेक्स्ट दिले तुम्हाला कॅपिटल. दयाचा 1,60,000, कश्माचा 1,20,000. आणि कॅपिटल कुठं करतो आपण, लायबिलिटी साईडलाच. हे बघा कॅपिटल, ही कॅपिटल ही हेडिंग बनवली, बरोबर आहे. या कॅपिटलमध्ये दयाचा किती आहे, हे दयाचा आहे 1,60,000, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये नेट प्रॉफिट ॲड होणार, ड्रायव्हिंग लेस होणार ना नेहमी, बरोबर आहे. नेट प्रॉफिट ॲड होणार, हा फिक्स फॉर्मॅट आहे. आणि ड्रायव्हिंग लेस होणार नेहमी असंच. आता दयाचा झालाय काश्माचा. काश्माचा किती आहे, काश्माचा कॅपिटल आहे 1,20,000, बरोबर आहे. या 1,20,000 मधून नेट प्रॉफिट ॲड होणार. जर नेट लॉस असेल तर वजा होणार, नेट प्रॉफिट असेल तर ॲड होणार. ठीक आहे, लेस ड्रायव्हिंग. ठीक आहे, बघू जे येईल ते येईल. तर सध्या तुम्हाला कॅपिटल दिलेलं आहे, तर कॅपिटल आपण लिहून घेतलं 1,60,000 आणि 1,20,000. नेक्स्ट काय म्हणते तुम्हाला, नेक्स्ट काय दिले तुम्हाला आयटम, नेक्स्ट तुम्हाला आयटम दिला आहे क्रेडिटार्स. किती आहे, 98,000. तर सनरी क्रेडिट तुम्हाला त्याच्यावर कोणती ॲडजस्टमेंट दिलेली आहे, नाही आहे, त्यामुळे सनरी क्रेडिटार डायरेक्ट लिहू शकतो लायबिलिटी साईडलाच. सनरी क्रेडिटार 98,000. नेक्स्ट आयटम तुम्हाला दिलेला आहे RDD. RDDची ॲडजस्टमेंट आपण नंतर बघणार आहेत ना सनरी डेटारमध्ये. आता आहे सेल्स. सेल्स किती आहे, 2,85,500, बरोबर आहे. सेल्स आपण लिहून घेतला 2,85,500. नेक्स्ट काय आहे, आउटस्टँडिंग वेजेस म्हणतात. आता वेजेसमध्ये आउटस्टँडिंग आहेत. आता डायरेक्ट दिले,
हे तुम्हाला दिलेल्या प्रॉब्लेममध्ये आहेत. बघा, हे जे आउटस्टँडिंग वेजेस आहेत तुम्हाला डायरेक्ट दिलेले आहेत. हे जर ॲडजस्टमेंटमध्ये दिले असते तर आपण या वेजेस आणि सॅलरीजमध्ये ते ॲड केले असते. हे बघा इथं जर ॲडजस्टमेंटमध्ये दिले तर हे आउटस्टँडिंग वेजेस ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले नाही आहेत. हे तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्येच दिलेत, म्हणजे मागच्या वर्षीचे आउटस्टँडिंग आहेत, म्हणून यावर्षी त्याला ॲड करायचं नाही, ह्याला डायरेक्ट लायबिलिटी साईडला लिहायचं. लक्षात आलं का? हे जे आउटस्टँडिंग वेजेस आहेत ह्याला मी टिक करून ठेवतो. हे तुम्ही काय करायचं आहे, डायरेक्ट तुम्हाला हे लायबिलिटी साईडला लिहायचं आहे. हे बघा, लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग वेजेस डायरेक्ट येतात. ठीक आहे, हे बघा 700 रुपये डायरेक्ट. का बरं? कारण की हे तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळं ॲडजस्टमेंटमध्ये दिलं तर ॲड करायचं, ॲडजस्टमेंटमध्ये दिलं नसेल तर डायरेक्ट लायबिलिटी साईडला लिहून टाकायचं. म्हणून आउटस्टँडिंग वेजेस किती आहे? 700 रुपये. तर चला आपण लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग वेजेस लिहून टाकूत, 700 रुपये. ठीक आहे, आउटस्टँडिंग वेजेस. ₹700. ठीक आहे, नेक्स्ट काय आहे तुम्हाला दिलेलं? परचेस रिटर्न झालाय. आता डिस्काउंट काय आहे? इन्कम आहे. आणि इन्कम कारण की क्रेडिट साईडचं आहे. क्रेडिट साईड म्हणलं की इन्कम असते. ठीक आहे, आणि डेबिट साईड म्हणलं की खर्च असतात, म्हणून बाय डिस्काउंट. बरोबर आहे, किती? 1800 रुपये. आता तुमचे डेबिट आणि क्रेडिट साईडचे सगळे आयटम झालेले आहेत. आता राहिल्यात त्या फक्त ॲडजस्टमेंट नंबर 1 बघूत. पहिली ॲडजस्टमेंट तुम्हाला दिलेली आहे ती आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक कुठे येतं? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि ॲसेट साईडला. तर लिहून टाका लगेच, क्लोजिंग स्टॉक बाय क्लोजिंग स्टॉक किती रुपये आहे? 40,000. आणि दुसरा ॲसेट साईडला लिहितो ना आपण, तर हे ॲसेट साईड आहे. तर ॲसेट साईडला सुद्धा क्लोजिंग स्टॉक लिहून टाका, किती आहे? 40,000 रुपये. तर हे बघा, इथं मी लिहून घेतो, क्लोजिंग स्टॉक 40,000 रुपये. हे बघा, ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक. ठीक आहे, नेक्स्ट काय आहे? नेक्स्ट बघूत आपण आयटम काय आहे. तर ॲडजस्टमेंट नंबर 2 काय आहे? तर ॲडजस्टमेंट नंबर 2 तुम्हाला दिली आहे, डेप्रिसिएट बिल्डिंग अँड मशिनरी 5% अँड 3%. म्हणजे बिल्डिंगला 5% आणि मशिनरीला 3% म्हणले. तर हे बिल्डिंग आणि मशिनरी आपण लिहून ठेवलेलंच आहे. तर त्याच्यावर 5% आणि 3% डिप्रिसिएशन काढा. तर ही बिल्डिंग लेस डिप्रिसिएशन 5%. हे व्यवस्थित बघा हां, कशाचं कोणतं दिलेलं आहे. ह्याचं 5% आहे बिल्डिंगचं, आणि मशिनरीचं डिप्रिसिएशन किती आहे? 3%. 1,14,800 वर 3% किती येतं? 1,14,800 वर 3%, 3,444 रुपये. त्याच्यातून वजा करा, किती येतं? 1,11,356 रुपये. 1,11,356. ह्याच्यावर 75,000वर 5% काढा, 3,750 रुपये येतात. 75,000 मधून 3,750 वजा करा, 71,250 येतात. ठीक आहे, हे 3,444 कसं काढलं? तर हे बघा, डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग. ठीक आहे, कसं काढलं? तर बिल्डिंग किती आहे? हे 75,000, ह्याच्यावर किती टक्के? 5%. कॅल्क्युलेट केलं तर येतं 3,750. आणि हे चौथी ॲडजस्टमेंट आहे, डेप्रिसिएशन ऑन मशिनरी. ठीक आहे, किती येतं? तर मशिनरी आहे 1,14,800. ह्याच्यावर किती टक्के? तर ह्याच्यावर येतं 3%. ती रक्कम येते 3,444. ठीक आहे, कॅल्क्युलेट केलं तर लक्षात येऊन जाईल तुम्हाला. नेक्स्ट काय दिलं आहे तुम्हाला? बिल्डिंग आणि मशिनरीवर डिप्रिसिएशन झालं आहे, पण ह्याचे डबल इफेक्ट कुठे येतं? हे डिप्रिसिएशन आणि हे डिप्रिसिएशन म्हणजे एवढ्याने वस्तूची किंमत कमी झाली, म्हणजे लॉस झाला, म्हणून हे P&L मला अफेक्ट करतं. म्हणून P&Lच्या
डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग टू डेप्रिसिएशन ऑन मशिनरी. बरोबर आहे. तर लगेच लिहून टाका P&Lच्या डेबिट साईडला. टू डेप्रिसिएशन ऑन ॲसेट्स. ठीक आहे. ह्याला कंबाईन हेडिंग करून असंही लिहू शकता तुम्ही, बिल्डिंग मशिनरी. ठीक आहे. बिल्डिंगची किंमत किती आहे 3,750. मशीनची किती आहे 3,444. बरोबर आहे. ओके. नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट तुम्हाला दिला आहे बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिसऑनर ऑफ बिल 3,000. बरोबर आहे. ते बिल्स रिसिवेबल होतं, हे बघा हे बिल्स रिसिवेबल, याच्यामध्ये 28,000चं बिल होतं, ह्यापैकी 3,000 रुपयाचं बिल डिसऑनर झालं. डिसऑनर झालं म्हणजे काय झालं, कॅन्सल झालं. तेवढे पेमेंट 3,000 रुपयाची पेमेंट आपल्याला भेटली नाहीये. म्हणजे 28,000 पैकी डिसऑनर 3,000 रुपयाची पेमेंट भेटली नाही. म्हणजे भेटली किती रुपयाची, फक्त 25,000 रुपयाची. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट ना. बरोबर आहे. प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट. तर आता आपण काय म्हणणार कस्टमरला, डेटारला आपल्या, अरे सन्ड्री डेटार, तू मला जे 3,000 रुपये देणार होतास त्यापैकी 28,000 रुपये देणार होतास, त्यापैकी 3,000 रुपये भेटले नाहीत. तो काय म्हणेल, साहेब ठीक आहे नेक्स्ट पेमेंटला देतो. आठवण राहते का नेक्स्ट पेमेंटला, नसते. म्हणून लगेच त्या सन्ड्री डेटरला म्हणायचं ठीक आहे, हे बघ हे 3,000 रुपये तू देणं आहे. बिल्स रिसिवेबल डिसऑनर. ठीक आहे. किती 3,000 रुपये ॲड करून टाकले. आता खरं किती देणं आहे त्याने, 1,35,500. कळालं का. ही ॲडजस्टमेंट महत्त्वाची आहे. लगेच इकडे ॲड करून टाकलं. ओके. 28,000 पैकी 3,000 रुपयाचे पैसे भेटले नाहीत, म्हणजे भेटले किती 25,000. मग 3,000 भेटले नाहीत. आपण संडे डेटरला म्हणलं की साहेब तुमच्याकडून 3,000 रुपये यायचे होते, ते आलेले नाही आहेत. तो म्हणाला की ठीक आहे नेक्स्ट पेमेंटला देतो. मग आधीचे 1,32,500 आणि आत्ताचे 3,000. टोटल आता किती देणार संडे डेटरने, 1,35,500. तर डबल इफेक्ट इथल्या इथंच झाला, दुसऱ्या साईडला करायची गरज पडली नाही. म्हणून ही ॲडजस्टमेंट महत्त्वाची आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे गुड्स वर्थ ₹1,000 टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज वेअर नॉट एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे दयाने काय केलं, पर्सनल कामासाठी बिल तर घेतलं, गुड्स तर घेतलं पर्सनल कामासाठी, पण त्याची पेमेंट केली नाही. मग पेमेंट केली नाहीये तर काय करावं लागेल आपल्याला, जे गुड्स त्यानं पर्सनल कामासाठी घेतले त्याला ड्रायव्हिंग म्हणावं लागेल. ठीक आहे. जेव्हा एखादा पार्टनर पर्सनल यूजसाठी गुड्स घेतो तर त्याला काय म्हणतो आपण, ड्रायव्हिंग म्हणतो. आणि ड्रायव्हिंग काय असतं, तर पर्सनल यूजसाठी घेतलेलं गुड्स आहे. म्हणून बाय गुड्स टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज, ह्याला आपण ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवतो ड्रायव्हिंग, आपल्याला माहीत राहावं म्हणून. ठीक आहे. ड्रायव्हिंग किती रुपयाचं, 1,000 रुपयाचं. आता ही ॲडजस्टमेंट आहे, ॲडजस्टमेंटचे डबल इफेक्ट. आता हे 1,000 रुपये कोणाकडून वसूल करणार आपण, दयाकडून वसूल करणार. दयाला काय म्हणणार, दया 1,000 रुपयाच्या गुड्सचे पैसे तू देणार आहे. म्हणजे ही काय आहे, ड्रायव्हिंग. म्हणून हे 1,000 रुपये, ह्याला काय म्हणतो आपण, पर्सनल यूज गुड्स. किती आहे, 1,000 रुपये. मग हे 1,000 रुपये आपण त्याच्यातून वजा करूया ड्रायव्हिंग म्हणून. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट ॲडजस्टमेंट काय आहे, राईट ऑफ 1,800 ॲट बॅड डेप्ट्स अँड मेंटेन RDD 5%. आता आलो आपण सन्ड्री डेटारकडे. बरोबर आहे. आता बघा प्रॉब्लेममध्ये दिलेला जो ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला बॅड डेप्ट्स आहे तो आपण काय म्हणतो, ओल्ड. बरोबर आहे. जसा इथं दिलेला आहे, हे बघा प्रॉब्लेममध्ये हा दिलेला बॅड डेप्ट्स ओल्ड, हा दिलेला RDD ओल्ड, आणि ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला बॅड डेप्ट्स न्यू.
RDD न्यू. नेहमी ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला बॅड डेप्ट्स आणि RDD हा सन्ड्री डेटारमध्ये ॲड आणि लेस करायचा हाच. ठीक आहे. बॅड डेप्ट्स किती आहे 1800 रुपये, RDD किती आहे 5%. तर ॲडजस्टमेंट करूयात आपण. ठीक आहे. हे बघा तुम्हाला दिलेला जो सन्ड्री डेटार आहे, ठीक आहे, तो सन्ड्री डेटार किती आहे 1,35,500 बरोबर आहे. पण त्या अगोदर आपल्याला अजून एक अडचण अशी आहे, आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये काय म्हणलेलं आहे हे बघा. ॲडजस्टमेंटमध्ये गुड्स ऑफ ₹6,000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे आपण 6,000 रुपयाचं गुड्स तर विकलं पण त्याची एंट्रीच करायचं विसरलो. अडचण इथं आली आता. म्हणजे आपल्याला जे सेल्स दिसायले 2,85,000, हे बघा 2,85,500 रुपयाचं, हा सेल्स ॲक्च्युअल सेल्स नाहीच आहे. ह्याच्यामध्ये अजून 6,000 रुपयाचं सेल्स आपल्याला ॲड करावं लागेल आणि मग त्याच्यातून रिटर्न वजा करावं लागेल. आणि हे 6,000 रुपयाचे जे सेल्स आहेत, हे सेल्स आपण केलेले आहेत, ह्याचे पैसे येतील का? आपण रेकॉर्डच करायचं विसरलो तर पैसे पण यायचं विसरलो. त्यामुळे डेटार्सकडून 6,000 रुपये अजून येणे आहेत आपल्याला. म्हणजे ह्या ॲडजस्टमेंटला आधी करावं लागेल आपल्याला. म्हणजे ही ॲडजस्टमेंट खूप जास्त महत्त्वाची आहे. 6वी ॲडजस्टमेंट खूपच महत्त्वाची आहे, कारण की ही ॲडजस्टमेंट आपल्याला 2 ते 3 जागी इफेक्ट करते. बघा आधी काय करावं लागेल आपल्याला, 6,000 रुपयाचं गुड्स विकलं होतं पण आपण एंट्री करायचं विसरलो, तर आपल्याला सेल्समध्ये आधी 6,000 रुपयाचं गुड्स ॲड करावं लागेल अनरेकॉर्डेड सेल्स म्हणून. बरोबर आहे. आणि हे अनरेकॉर्डेड सेल्स जसं इथं आहेत तसेच आपण सेल्स करायचं केलंय पण आपल्याकडे रेकॉर्ड करायचं विसरलोय, तर आपण डेटारकडून पण पैसे यायचे विसरलोय, कारण की डेटावर आपला कस्टमर आहे आणि त्यामुळं हे अनरेकॉर्डेड सेल्स आधी आपल्याला रेकॉर्ड करावं लागेल. तर आपण काय करू, हे बघा हे सेल्स ह्याच्यातून रिटर्न नंतर वजा करूत आपण. बरोबर आहे. ह्याच्यातून रिटर्न नंतर वजा करूत 2,000 रुपयाचं. आधी काय करूत आपण अनरेकॉर्डेड सेल्स घेऊत. किती रुपयाचं 6,000 रुपयाचं अनरेकॉर्डेड सेल्स 6,000 रुपयाचं हे ॲड करूत आधी. कारण की आधी आपण 2,85,500चं गुड्स विकले असं समजत होतो, पण त्यापैकी 6,000 रुपयाचं विकलंय पण रेकॉर्ड करायचं विसरले, म्हणून आधी आपल्याला 2,85,500 मध्ये 6,000चं गुड्स ॲड करावं लागेल. आणि हे पैसे कोणाकडून यायचे, आपल्या डेटारकडून यायचे. बरोबर आहे. म्हणजे हे डेटार जे आहे, हे सन्ड्री डेटार, आपल्याला वाटतं की ह्याच्याकडून 1,35,500 यायचे. कसे, आधीचे 1,32,500 आणि हे बिल जे भेटणार होतं ते भेटलं नाही 3,000, तर टोटल किती झाले 1,35,500. पण ह्याच्यामध्ये अजून अनरेकॉर्डेड सेल्स जे आपण विसरलो होतो, गुड्स विकलं ह्याला पण आपण रेकॉर्ड करायचं विसरलो होतो, त्याला आता आपल्याला लक्षात आले. आपण आता त्याला पैसे मागणार ना, की बाबा माझ्याकडून चूक झाली, मी रेकॉर्ड केलो नाहीये पण तुला गुड्स विकलंय. तर हे आधीचे 1,35,500 आणि हे 6,000, तर टोटल किती झालं 1,41,500. बरोबर आहे. 1,41,500 रुपयाचं गुड्स. ठीक आहे, लक्षात आलं. तर अनरेकॉर्डेड सेल्स म्हणजे विकली तर केली आहे पण रेकॉर्ड करायचं विसरलो, तर सेल्समध्ये ॲड केलं आणि सेल्समध्ये जसं ॲड केलं तसंच डेटारमध्ये सुद्धा ॲड केलं अनरेकॉर्डेड सेल्स. आता बघूयात. आता मला सांगा ॲडजस्टमेंट नंबर 5 काय म्हणते तुम्हाला. 1,800 रुपये बॅड डेप्ट्स आहे तुमचा, न्यू बॅड डेप्ट्स, आणि RDD किती आहे 5%. तर 1,800 रुपयाने पैसे बुडालेत, म्हणजे न्यू बॅड डेप्ट्स किती आहेत, हे ॲडजस्टमेंट इथं बॅड डेप्ट न्यू किती 1,800 रुपये. बरोबर आहे. आता किती राहिला, हे राहिला 1,41,500 वजा 1,800 म्हणजे 1,39,700. बरोबर आहे. आणि या 1,39,700 वर 5% RDD घ्या म्हणले, न्यू RDD किती 5%, म्हणून लेस RDD 5% न्यू वाली. म्हणून कॅल्क्युलेशन करूयात. कॅल्क्युलेशन ऑफ न्यू RDD बरोबर आहे.
1,49,700 5% किती येतं? 6,985 रुपये येतं. कॅल्क्युलेट केलात तर लक्षात येतील. किती? 6,985. तर ह्याच्यावर घ्या 6,985 वजा करून घ्या याच्यातून 6,985. ठीक आहे. हे थोडंसं मोटार कार वगैरे मदत यायला थोडंसं मिसमॅनेजमेंट झालं इथं. थोडे ॲडजस्टमेंट तुम्ही करून घ्या. हे मोटार कार कॅन्सल करतो मी इथं आणि खाली लिहितो आपल्या सोयीसाठी. बरोबर आहे. मोटार कार 68,000 आपल्या सोयीसाठी. थोडंसं वाढवतो याला खाली म्हणजे आपल्याला सोडवता येईल प्रॉब्लेम. आता क्लिअर झाले. ठीक आहे. 1,49,700 मधून 6,985 वजा केले तर किती येतं बाहेर? 1,32,715. आता हे 1,800 आणि 6,985चा डबल इफेक्ट करावं लागेल. हे 1,800 आणि 6,985 काय येतं? जसं आपण मागच्या प्रॉब्लेममध्ये बघितले. काय करतो आपण नेहमी? तर आपण काय करतो? जुना बॅड डेप्ट आधी लिहितो. टू बॅड डेप्ट हो ना. ओल्ड किती आहे? ओल्ड बॅड डेप्ट्स आहे तुम्हाला 1,000 रुपये. त्याच्यामध्ये काय करतो आपण? नवीन बॅड डेप्ट्स ऍड करतो, नवीन आरडीडी ऍड करतो. हे बघा, न्यू बॅड डेप्ट किती आहे? 1,800 रुपये. बरोबर आहे. आणि ही जी नवीन आरडीडी आता आपण काढली आहे, आरडीडी न्यू किती रुपये आहे? आरडीडी न्यू 6,985. त्या सगळ्यांची बेरीज करा. 1,000, 1,800, 6,985. नेहमी तुम्हाला असंच करायचं आहे. 9,785 ह्याच्यामधून आरडीडी जी ओल्ड आहे, जी तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये दिलेली आहे वर क्रेडिट साईडला बघा, ट्रायल बॅलन्सच्या किती आहे आरडीडी ओल्ड? 1,800 रुपये. ती वजा करायची आहे. आता मला सांगा किती आली रक्कम? 7,985. 7,985 ही रक्कम भेटलेली आहे. लक्षात आलं? ठीक आहे. तर ह्याला आपण स्टार मार्क करूयात परत, कारण की ही सुद्धा महत्त्वाची आहे. नेहमी ओल्ड बॅड डेप्ट्समध्ये नवीन बॅड डेप्ट्स आणि नवीन आरडीडी ॲड करायची आणि जुनी आरडीडी लेस करायची, जी रक्कम येईल ती. ठीक आहे. म्हणून ही ॲडजस्टमेंट महत्त्वाची आहे. म्हणजे इथं अनरेकॉर्डेड सेल्स हा दिलेला होता, तो खूप महत्त्वाचा अस्पेक्ट आहे. मला वाटतंय आता सगळ्या ॲडजस्टमेंट झालेत, सगळ्या रेकॉर्डिंग झाल्यात. आता आपल्याला काय करायचं आहे? प्रॉफिट आहे का लॉस आहे ते शोधायचं आहे. बघा, आता मला सांगा, ह्या आउटर कॉलमला येतं किती सेल्स? 2,85,000 प्लस 6,000 किती आलं? हे 2,91,500 वजा 2,000 केलं तर किती आलं? 2,89,500. बरोबर, 2,89,500. आता क्रेडिट साईडची टोटल जास्त येते. किती येते? 3,30,500. 3,30,500. ह्याच्यातून डेबिट आयटम वजा करून टाका तर किती येतं? 1,09,500. हे काय आहे? टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. बरोबर आहे. हे बॅलन्सिंग फिगर आहे. ठीक आहे. काय केलं? 3,30,500 इकडची टोटल आली, त्याच्यातून हे सगळे खर्च वजा केले तर इथं बॅलन्स उरतो 1,09,500. ह्याला आपण काय करतो? ट्रान्सफर करतो ना बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन. किती आहे? जशाला तसा 1,09,500. त्याच्यामध्ये ॲड करून टाका. क्रेडिट साईडची टोटल परत जास्त येते. दिसायला जरी आयटम कमी दिसले तरी रक्कम मोठ्या मोठ्या आहेत, त्यामुळं तुम्हाला क्रेडिट साईडची टोटल जास्त येईल. क्रेडिट साईडला जरी 2-3च आयटम असले तरी रक्कम जास्त आहेत, त्यामुळं 1,13,300. 1,13,300. ह्या 1,13,300 मधून हे सगळे खर्च वजा करून टाका. बरोबर आहे. सगळे खर्च वजा करून टाका तर बॅलन्स किती होतो? 88,621. ह्याला आपण काय म्हणतो? टू नेट प्रॉफिट. याला काय म्हणतो? टू नेट प्रॉफिट. हे कुठे ट्रान्सफर करतो? ट्रान्सफर टू
कॅपिटल अकाउंट. आता कॅपिटल अकाउंटमध्ये दोन आहेत, दया आणि काश्मा, आणि त्यामुळे दयाचा वाटा किती आहे आणि काश्माचा वाटा किती आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर दया आणि काश्मा दोघंही समान प्रॉफिट आणि लॉस घेत आहेत. प्रॉब्लेममध्ये पहिलीच ओळ आहे, दे शेअर प्रॉफिट अँड लॉसेस 1:1 म्हणजे इक्वली. 1:1 म्हणजे काय, इक्वली. म्हणून 88,621 मधला अर्धा जाईल दयाला आणि अर्धा प्रॉफिट जाईल काश्माला. अर्धा म्हणजे किती, 44,311 आणि इथं 44,311. दोघांना समान प्रॉफिट आहे, अर्धा गेला दयाला, अर्धा गेला काश्माला. मग दयाला किती भेटणार, बरोबर आहे, तर दयाला भेटणार 44,311. तर लिहून टाका, 44,311 दयाला, 44,311 काश्माला. ठीक आहे. आता टोटल करा, तर 1,60,000, 1,44,311 वजा 1,000. ठीक आहे. तर जी काही रक्कम येईल ती आउटर कॉलमला. तर इथं टोटल येते 2,04,311 वजा 1,000, तर किती आली, 2,03,311. ठीक आहे. झाला, दयाचा हिशोब मिटला. आता राहिलं कोण, काश्मा. काश्माचा टोटल बघा किती आहे, 1,20,411. बरोबर आहे, 1,20,000 प्लस 44,311. बरोबर आहे, किती आला, 1,20,000 प्लस 44,311. बरोबर आहे, सॉरी इथं 10 येईल, कारण की 1 रुपया कमी जास्तचा बॅलन्स होतोय. 1 रुपया इथं सुद्धा 10 येतील, 1 रुपयाचा फरक आहे, कारण की ते समान वाटलं जात नाहीये. तर कोणाला तरी 1,000 रुपये जास्त देऊ शकतात, तिकडं दयाला सुद्धा देऊ शकतात किंवा काश्माला तरी दिलं तर चालतंय, काही अडचण नाही. तर ही किती आली आता रक्कम, 1,44,310. कारण की समान रक्कम वाटल्या जात नाही, तर कुठं ना कुठं 1 रुपया ऍडजस्ट करावा लागतो. आणि ड्रॉविंग किती आहे, ड्रॉविंग आहे नील. काश्मानं काहीही पैसे उचल घेतले नाहीत किंवा कोणताही गुड्स पर्सनल यूजसाठी घेतलेला नाहीये, म्हणून त्याची ड्रॉविंग नील आहे. म्हणून आउटर कॉलमला किती आला काश्माचा, 1,64,310. आता सगळे बॅलन्स झालेले आहेत, सगळं काही ऍडजस्टमेंट करून झालेलं आहे, सगळ्या रेकॉर्डिंग झालेल्या आहेत. आता लायबिलिटी आणि ॲसेट साईड मॅच झाली पाहिजे. जेवढी टोटल लायबिलिटीच्या साईडची आहे तेवढीच टोटल ॲसेट साईडची आली पाहिजे. तर माझी लायबिलिटीची टोटल मी कॅल्क्युलेट केल्यानंतर मला कळालं 4,82,321 येते. आणि ॲसेट साईड सुद्धा, ॲसेट साईडला सुद्धा 4,82,321 येते. जर टोटल मॅच होत असेल तर आपला प्रॉब्लेम बरोबर आहे, टोटल मॅच होत नसेल तर प्रॉब्लेम कुठंतरी चुकतोय. म्हणून बॅलन्स शीटचा टोटल मॅच होणं गरजेचं आहे. आणि माझा टोटल मॅच झाला म्हणजे आपला प्रॉब्लेम करेक्ट आलेला आहे. ठीक आहे. या प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करा. या प्रॉब्लेममध्ये थोडेफार नवीन ॲडजस्टमेंट आहेत, जसं की रेकॉर्डिंग ऑफ सेल्स. ठीक आहे. तर ते रेकॉर्ड केलं नव्हतं, तर आपण त्याला रेकॉर्ड केलं आणि ते डेटामध्ये ॲड केला. आणि बॅड डेप्ट्स वगैरेचे ॲडजस्टमेंट जे आहेत रेग्युलर, त्या तुम्हाला नेहमी मोठ्या प्रॉब्लेममध्ये येतीलच. त्यामुळे ह्या 2-4 ॲडजस्टमेंट तुम्ही बघा. ॲडव्हर्टाइजमेंटची ॲडजस्टमेंट आहे, तिथं 9 महिन्याचाच खर्च दिला होता. तर हा प्रॉब्लेम ओव्हरऑल असा आहे. थँक्यू व्हेरी मच.